नमस्कार मित्रांनो, हॅलो हाय. महाराष्ट्र फाईल्स जो चित्रपट आहे तो आता फ्लॉप गेलेला आहे. 5 करोडचा बजेट होता आणि लाईफ टाईम कलेक्शन त्याचं समथिंग अराउंड 15 लाखवर फिनिश करतं आहे. 15 ते 20 लाख खतम. ओके, सो त्याच्या आजपासून व्हिडिओ देणार नाही कारण ऑब्व्हियसली फ्लॉप गेला आहे आता. आणि आता काय वाचणार आहे? 5 करोडचा चित्रपट आहे, 25 लाख पण तुमचा लाईफ टाईम कलेक्शन नाही गेलं आहे. सो जे आहे ते आता हेच. आय मीन त्यांचे फेक मी ऐकले की काही त्यांच्या प्रोड्युसरला तर मी फॉलो नाही करत आहे. आपल्या फिगर आहे ट्रेडच्या, तर त्यांनी काही फेक पोस्टर्स वगैरे पण दिले होते म्हणे आणि ते एक्सपोज पण झाले. काही गरज नव्हती फेक पोस्टर्स द्यायची. आय मीन तो चित्रपट एवढा चाललाच नव्हता की जो लाईफ टाईम 1 करोड पण जाईल. मला काही आश्चर्य नाही वाटलं. त्यामुळे आय थिंक त्याच्याविषयीनं बेटर आहे आता बात करणं असं क्लिअरली. आता त्याऐवजी आपण जो उद्या चित्रपट रिलीज होतो आहे त्याविषयी बोलू की त्याचं किती कलेक्शन झालं आहे, काय झालं. पहिलं मराठी युनिवर्स बनतं आहे. ओके, आणि मराठीमधलं जितकं मी ऐकलेलं आहे. ओके, आणि घबाडकुंड जो चित्रपट आहे त्याचं हाईप ग्राउंड लेवलवर जबरदस्त आहे, यात काही वाद नाही आहे. मला त्याचं प्रोनाऊन्सिएशन माहीत नव्हतं, घबाडकुंड. ओके फाईन. नाही म्हणजे मी ते नीट वाचलेलंच नव्हतं. आणि त्याचा आपण टीजर ट्रेलर आय थिंक रिव्ह्यू केलेला. माझ्या मते टीजर रिव्ह्यू केलेला मी, ट्रेलर त्याचा नंतर पाहिलेला आणि त्याचा रिव्ह्यू नव्हता केला. तर आपण आता फक्त चित्रपट उद्या त्याचा रिव्ह्यू करूया नंतर. आणि काय त्याची ओपनिंग आणि काय होऊ शकतं याविषयी जर बोलायला गेलं, 20,000+ बुक माय शोचा इंटरेस्ट आहे, यात वाद नाही. आणि यांनी ओपन नाही केलं आहे पण अजून ॲडव्हान्स बुकिंग. हे एक अनफॉर्च्युनेट आहे. माझ्याकडे आला ॲडव्हान्स बुकिंगचा काही ठिकाणी ओपन केलेल्याचा आकडा, ते मी देतो आत्ता. बाकी देऊळ बंटू आणि तुंबाडची मंजुळाचं काय कलेक्शन झालं आहे. एक तुंबाडची मंजुळा हिट किंवा सुपरहिट वर्डिक घेऊन बसली आहे चित्रपट. आणि दुसरी मूवी जी देऊळ बंटू तो ब्लॉकबस्टर आहे. इनफॅक्ट ऑल टाईम ब्लॉकबस्टर वर्डिक जरी त्याला मिळाला तरी काय आश्चर्य नाही, दोन्ही सक्सेसफुल आहे. आता घबाडकुंडविषयी जर बोलायला गेलं, फर्स्ट मराठी सिनेमॅटिक युनिवर्स आहे. अ ग्रिपिंग ब्लेंड ऑफ सस्पेन्स, ॲक्शन, ॲडव्हेंचर, अ मिस्टिरियस विलेज, अ स्ट्रिंग ऑफ एक्सप्लेन्ड इव्हेंट. ओके फाईन. आउटसायडर ते ट्रेलरविषयी त्यांनी थोडंसं बोललं आहे, त्याविषयी ठीक आहे. आता पहिले आपण या चित्रपटाचं किती ॲडव्हान्स बुकिंग झालं आहे का नाही, काही आकडे आले आहेत का नाही याविषयी बोलूया. त्याचं चित्रपटाचं आत्तापर्यंत बजेट आलेलं नाही, काय आहे तो उद्या कळून जाईल काय एक्झॅक्टली बजेट आहे वगैरे. तर काही एवढं आश्चर्य नाही आहे. आणि देऊ आपण तुम्हाला बजेटचं जो आहे ती अपडेट आपण डेफिनेटली देऊया. त्याचा आत्तापर्यंत तर मी बघतो आहे, एक सेकंड म्हणजे आत्ताच बोलून घेऊ जर बजेटचा अपडेट आला तर. आय डोंट थिंक की बजेट याचा आत्तापर्यंत नाही अजून नाही आलेला आहे. तर एक ॲप्रॉक्स बजेट जर विचार केलं गेलं तो समथिंग अराउंड 10 करोड्स म्हणलं जातं. आता नक्की नाही माहिती मला. मी ॲक्च्युली उद्याच याविषयी आपण पूर्ण डिस्कस करू कारण उद्या चित्रपट रिलीज होईल, तर बऱ्याचशा गोष्टी त्यातून क्लिअर होतील. आय थिंक समथिंग अराउंड 10 करोडच्या आसपास आहे बाबांनो बजेट. ओके, तरी मी तुम्हाला उद्या त्याविषयी जरा आपण डिटेल होईल डिस्कशन आणि काही साईट्स वगैरे येतील ज्याच्यावर अपडेट येऊन जाईल बॉक्स ऑफिसवर वगैरे. ओके, आत्ता आकडे आहेत का बघू, नाही तर मग मी तुम्हाला बाकी चित्रपटांचं कलेक्शन सांगतो काय नाही. कारण कधी काय आहे की आकडे येत नाही आणि त्यामागे रिझन असतं की कमी शोज वगैरे असतात ओपन झालेले. आय थिंक नाही आला आहे त्याचा आकडा अजून. ओके फाईन, ठीक आहे, चालेल, काही इश्यू नाही आहे. सॉरी बट नाही आला आहे आकडा. ओके ठीक आहे, मी माझ्या तऱ्हेने प्रयत्न केलेला की काही आकडे वगैरे आले का, पण नाही आला आहे. देऊळ बंटूविषयी जर बोलायला गेलं, याचं कलेक्शन उद्या ट्रेंड करेल. मी टेन्शन नका घेऊ, आपण त्याचा ट्रॅक करूया कलेक्शन. पण आता नाही आलं आहे तर सध्या जरा जे चित्रपट आहेत त्यांच्याविषयी बोलूया. देऊळ बंटू काही शांत वगैरे झालेलं नाही, चित्रपट जबरदस्त चालला आहे. पण हा ओव्हरऑल आता काल परवाची तुलना जर आपण लास्टच्या 2-4 दिवसांशी करू तर आता हा लाखांमध्ये आला आहे कलेक्शन. म्हणजे वेनसडे जो होता, आय थिंक आज थर्सडे आहे का, हां, तर हा 35 लाख वगैरेवर आला आहे आता.
आज पण हा 35 लाखाच्या आसपास कलेक्शन करेल. म्हणजे थोडक्यात काय आहे की उद्यापासून याचे कलेक्शन्स आता कमी होतील आणि हा चित्रपट ग्रॉसमध्ये 100 करोडला राहून जायचा असं माझं मत आहे. म्हणजे मी आता तुम्हाला एक्झॅक्ट याचं कलेक्शन देऊन टाकतो की काय प्रोड्युसर फिगर वगैरे काय ते मला नाही माहिती. मी ट्रेड तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो. प्रोड्युसर फिगर सोबतच आहे आपला ट्रेड, पण ऑलमोस्ट 87.35 करोडच्या आसपास आहे समजा ग्रॉसमध्ये. ओके, आणि आजचेही 30-35 लाख जर ॲड केलं तर 87.7 करोड, 88 करोड ग्रॉसमध्ये पकडून चला. 88 करोड आजचा ॲड करून बोलतो आहे मी. उद्यापासून बघू की काय स्पीड कमी होतो का काय होतो. ओके, आता तुंबाडची मंजुळाविषयी बोलू. याचं पण आता याचं काय होतं, याचा बाय द वे देऊळ बंटूचा बजेट होता 9 करोड. 9 करोडचा चित्रपट जर ऑलमोस्ट 90 करोड जातो आहे, 88 तर आला आहे ऑलमोस्ट. आता कौतुकास्पद तर आहेच. आता याविषयी बोलू, तुंबाडची मंजुळा जो चित्रपट आहे त्याविषयी. आता या चित्रपटाने पण एक जबरदस्तच कामगिरी केलेली आहे तसं म्हणायला गेलं तर. या चित्रपटाचं जर कलेक्शनचा आपण विचार केला, हा बनला 5 करोडमध्ये. 5 करोडमध्ये बनलेला आहे. आणि जर या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, काल 40 लाख कलेक्शन आलेलं, आज पण ऑलमोस्ट 40 लाख येईल. याच्यासोबत हा चित्रपट नेट ट्रेड्सनुसार 11.54 करोड, 11.5 करोडला क्रॉस मारेल. ओके, आजचा ॲड करून बोलतो आहे मी. समथिंग अराउंड जर असं म्हणलं की आता याचे शोज उद्यापासून कमी होतील, खूपच कमी होतील कदाचित, तरी हा 13-14 करोडावर फिनिश करतो आहे. 5 करोडचा चित्रपट जर 14-15 करोड जातो आहे तर इट्स अ सक्सेसफुल फिल्म, आय मस्ट से दिस. बाकी जो चित्रपट आहे त्याच्याविषयी मी उद्या डिस्कस करेल की काय कलेक्शन आहे, काय बजेट आहे. कारण आता जो त्या चित्रपटाविषयी, कारण तो उद्या रिलीज होतो आहे, तोपर्यंत त्याचा आत्तापर्यंत यांनी काहीच एक्झॅक्टली कुठंच मेन्शन नाही केले काय बजेट आहे काय नाही. बट समथिंग अराउंड 10 करोडच्या आसपास बजेट आहे. फर्स्ट सिनेमॅटिक युनिवर्स आहे ते मराठी. तो ऑब्व्हियसली 10 करोडच्या खाली तर बजेट नाही याचं गॅरंटी. 10 ते 12 ॲप्रॉक्स रफ डाटामध्ये त्याचा बजेट आला आहे. पण एक कन्फर्म बजेटसाठी उद्याच आपण त्याविषयी बोलूया. हो, असंही असू शकतं की कमी पण असू शकतो बजेट, किंवा जास्त नाही वाटत मला, पण मे बी. तर ते उद्या त्याविषयी डिस्कस करू. देऊळ बंटूविषयी तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तुंबाडची मंजुळाविषयी पण कॉंग्रॅच्युलेशन्स. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की माझा रिव्ह्यू काही का असे ना, तो माझं मन आहे, ते नाही बदलणार. अँड दॅट डझंट मीन की कलेक्शन नाही यायला पाहिजे. ऑब्व्हियसली चित्रपट चालणं आणि रिव्ह्यूमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर काही मूर्खांना हे पण कळत नाही की अरे तुम्ही तर म्हणलेले हे नाही आहे, स्टोरीवरीचं गेली खड्ड्यात. प्रश्न तो येतच नाही. मी हे म्हणलेलंच नाही आहे की काय होऊ शकतं काय, किंवा की काही फ्लॉप आहे, डिझास्टर आहे. सिम्पलशी गोष्ट आहे, एखादी गोष्ट आवडणं आणि न आवडणं आणि त्याचं कलेक्शन देण्यामध्ये फरक आहे. एखादा चित्रपट चालतो आहे तर त्याला मी हे म्हणणं की नाही चालत आहे, तो मूर्खपणा झाला. पण तो चित्रपट आवडलाच पाहिजे, सक्ती नाही आहे. सिम्पलचं लॉजिक आहे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. आवडणारा चित्रपट चालतोच असंही नाही, आणि नावडता चित्रपट खूप चालला तर त्याचं कौतुक केलं तर त्यानंतर तुम्ही हे नाही म्हणू शकत की अरे नाही तुम्हाला तर नव्हता आवडला. आवडला ना आवडला विषय बोललोच नाही. सिम्पलची गोष्ट आहे. कलेक्शनचं कौतुक करण्याचा हा प्रश्न येतच नाही कधीच की आवडला. सिम्पलची गोष्ट आहे. एखादी गोष्ट सक्सेसफुल झाली तर त्या कलेक्शनचं सक्सेस आपण सेलिब्रेट करतो आहे, ना की तो आवडला का ना आवडला. जर मराठी IQ लेवल नसेल लोकांची तर बोलून फायदा नाही आहे. टेक केअर.